चला फास्ट घ्या थोडस. तर शुभ आगमन आपण पाहतोय ज्यांचं व्यासपीठावर झाले. बैलापूर विधानसभा युवा अधिकारी सन्माननीय निखिल रतन मांडवे साहेबांचं त्यांच्या समवेत विशालजी गुंजाळ दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत. निखिल मांडवे यांच्या माध्यमातून आपल्याला YouTube सौजन्य या स्पर्धेला लाभलंय, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेला प्रथम पारितोषिक पुरस्कृत केले 30,000 रुपये ते सनफ्रेड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे नीलकंठ दादू साळुंके आणि सचिन दादू साळुंके या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर बाळूदाजी डोंगळे यांचे आगमन होते. हो, इथे पहिलाच बॉल इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे, कॅच ड्रॉप झाली आहे विकेट किपरच्या हातातून. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करण्याचा मानस होता परंतु कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी आणि पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल प्राप्त करत असताना बाबूराव अकाउंट खातं ओपन केलंय. सुपर ओव्हरचा थरार, मेगा फायनलची लढत. सुपर ओव्हरचा थरार, मेगा फायनलची लढत मात्र पाहायला मिळते. सूरजचा पुढचा बॉल पॅडीसाठी ऑन साइडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. बीट करून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल येत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 1. सुपर ओव्हरची लढत. पॅडी स्ट्राइक एंडला पुढचा बॉल मोठा फटक्यासाठी गेलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकाने पकडली आहे झेल. फलंदाज बाद. पॅडी बॅक टू द डगआउट. पहिला धक्का, पहिला हादरा. टीम जिती संघाला जावं लागेल माघारी. पॅडीला अमित आलाय. इनट नंबर 3 मध्ये अमित दाखल होतोय. 3 बॉलचा खेळ झाला. जुनी 3 बॉल शिल्लक. सूरज निघालाय गोलंदाजीतून अमित साठी. यावेळेस ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. खूप चांगला स्टॉप डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत या बॉलवरती. खूप चांगले एफर्ट्स तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र सूरज होता त्या ठिकाणी. चौकार अडवलाय. 4 बॉल झाले तर जुनी ही 2 बॉल शिल्लक. टीमची धाव संख्या 3. पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दिली आहे. इथे पुन्हा एकदा सूरज आहे. खूप चांगला चित्त्याच्या चाळीने आलाय. बॉलला स्टॉप केलंय. इथे रनआउटची संधी आणि हो झालाय. विकेट किपर एंड कडे मात्र आता रनआउट होत असताना अमित बॅक टू द डगआउट रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउट झालाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 4 या धाव संख्येवरती. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये संतोष आलेत. सुपर ओव्हरचा थरार, मेगा फायनल या स्पर्धेतली ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व क्रमांक 1 मध्ये ही मेगा फायनलची लढत. जिंती आणि कुसरूड या 2 संघांमधली ही लढत मात्र आपण पाहतोय. पुढचा बॉल सूरजचा मोठ्या फटक्यासाठी गेलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, चुकी होते. थोडस फंगलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली. दुसरी धाव देखील. तिसरी धाब्यासाठी इथे डायरेक्ट हिट झाला नाहीये. 3 धावा आल्यात. 4थ्या धाव्यासाठी देखील जागा सोडली संतोषने.
आणि चौथी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. 3 धावा धाव फलकावरती ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या धावसंख्येवरती. लक्ष्य 6 चेंडू आणि 8 धावांचं. 6 बॉल मध्ये कुसरूड संघाला करायचे आहेत 8 धावा. चला जिंती टीमला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि कुसरूड टीम आपण टीम मीटिंग घेऊ नका जास्त, कारण पूर्णपणे अंधार होत चाललाय आणि बॅटर आपण त्वरित पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला जिंती टीम या प्लीज फास्ट मध्ये. खूप चांगली क्रीडा स्पर्धा कालच्या दिवसामध्ये. या स्पर्धेचा पहिला दिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेकडे जर चर्चा केली तर प्रगल्भ व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, समसमता ट्रॉफ्याज मात्र नक्कीच पाहायला मिळतात. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट, त्याचबरोबर डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून सुमधुर संगीताची साथ मिळाली. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये समालोचकांची मांदियाळी नक्कीच पात्र या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. त्याचबरोबर स्कोररची भूमिका अर्थातच नितीन पवार यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच स्कोररच्या गुणलेखाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. आणि आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि करायचे आहेत 8 धावा. सलामीची प्रारंभिक जोडी चला पाठवायचे त्वरित. कुसरूड टीम जास्त वेळ घेऊ नका. चला जिंती फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल टाकण्यासाठी मात्र गोलंदाज मात्र पाहावं लागेल. 6 चेंडू अगदी महत्वाचे चेंडू. मेगा फायनलची लढत आहे. मेगा फायनलच्या लढतीमध्ये पाहावं लागेल. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. मेगा फायनलची लढत. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना बाबूराव मात्र सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचे 6 बॉल सुपर ओव्हरचा थरार. किरण आणि सूरज मात्र मैदानाच्या आतमध्ये. हे टार्गेट मात्र कंप्लीट करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. 6 चेंडू 8 धावांचं टार्गेट. सुपर ओव्हरचा थरार. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकामध्ये मेगा फायनलची लढत. कोण या स्पर्धेचा पहिला विजेता संघ मात्र ठरेल, प्रश्नचिन्ह आहे सगळ्यांच्या समोर. मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच जोडला गेलाय. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राइक एंडला सूरज. बाबूराव यांचा पहिला बॉल. 6 बॉल 8 ची गरज. 6 बॉल 8 ची गरज. आल्या यहा वहा देखू जहा. सूरजची हवा. आल्या ठोकलाय षटकार. स्वॅग ने केलंय स्वागत. षटकाराने स्वागत केलंय. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. सूरज आला. सूरज खुशियां लेके आया. षटकार खेचलाय. आता 5 बॉल आणि 2 धावांची गरज असताना फटका फसलाय. बॉल हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू में पकडलाय झेल. एक तेरी एक मेरी. जशास तसं दिलंय उत्तर. टीट फॉर टॅट. तू शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे. जशास तसं प्रति उत्तर मात्र देत असताना बाबूरावने कमबॅक केलं या बॉल वरती. वाह, कमालीचं कमबॅक. 4 चेंडू 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. कोण कोणाला कमी नाही आहे या मॅच मध्ये. दोन्ही टीमला मात्र ही स्पर्धा जिंकायचा. या स्पर्धेमध्ये विजेता संघ म्हणून घोषित करायचा आहे. तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. पहिला बॉल तुझा होता तर दुसरा बॉल माझा होता हे सांगणारा मात्र हा बॉल. गोलंदाज मात्र बाबूराव आपल्या गोलंदाजीचं प्रति उत्तर मात्र देत असताना या बॉल वरती कमबॅक केलंय. आता नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. मयूर साठी हा बॉल हलक्या हाताने ढकललाय. मिड ऑन तैनात आहे. 1 धाव अगदी सहज गतीने घेतले. पुश केलं एका धावेसाठी आणि 1 धाव घेऊन मात्र खुश राहिले. पुश करो खुश रहो. 1 धाव संगल कंप्लीट होते. आता 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केला जातोय. महत्वाचा सामना, अंतिमची लढत. 3 चेंडू 1 धावेची गरज. 3 बॉल 1. 3 बॉल 1 धावांची गरज. ट्राय केला गेलाय. इथे रनआउटची संधी आहे आणि इथे डायरेक्ट हिट परंतु नाही झालाय. आणि या मॅच मध्ये मॅच विनिंग पारी
टीम आहे कुसरूड संघ. मळाई देवी स्पोर्ट्स कुसरूड संघ जिंकतोय या वर्षीचा ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकामध्ये पहिल्या पर्वाचा मात्र मानकरी ठरतोय. मळाई देवी स्पोर्ट्स कुसरूड संघ विजेता संघ.